नमस्कार. प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आहे गटारी अमावस्या आणि दीपपूजन पण आहे. ते दीपपूजन मी कसं करते ते तुम्हाला दाखवते. चला मग थोड्या वेळाने दीपपूजन करू आम्ही, ते तुम्हाला दाखवू. आणि नैवेद्य वगैरे करायचं आहे ते पण दाखवते मी तुम्हाला. चला. हे बघा, आता भांडी मी धुतली आहेत. देवाचे दिवे वगैरे एकूण हे बघा, दिवे वगैरे घासून टाकलेत. आता मी वाती बनवते. चला मग आपण वाती बनवूया बेडरूममध्ये. आता मी वाती बनवते. बघा, हे वाती आहेत, त्या बनवून घेते. आता मी कापसाच्या बनवते वाती. हे बघा, कापूस आहे, याच्या वाती बनवूया आपण आता. कारण संध्याकाळी दीपपूजन करायचं आहे. तुम्ही पण करा, आम्ही करतो दरवर्षी. अशा बनवते बारीक बारीक. जेवढे आपले दिवे असतील तेवढे जुने बिने दिवे असतील ना, ते सगळे घासायचे मस्तपैकी स्वच्छ आणि दीपपूजन करायचं. हे बघा, अशा बनवले. अशा पद्धतीने तुम्ही बनवा मस्त. आज गटारी आहे, सगळ्यांची गटारी झाली की नाही. पाऊस पण आहे आज, म्हणजे पाऊस पडतो आहे थोडा थोडा. आमच्या इकडे पडतो, पण गावाला भरपूर आहे. मगाशी मी वडिलांना फोन केला, गावाला भरपूर पाऊस पडतो आहे. आता राणी गेली आमची ट्युशनला, सोनी करते अभ्यास मागे. तिचा अभ्यास चालू आहे. आता तुमच्यावर गप्पा गोष्टी माराव्या आपण. आता सण सुरू झाले ना सगळे, श्रावण सुरू झाला. आता सोमवार शनिवार उपवास राहतील आता आमचे. खाली आवाज येतो तुम्हाला ना, ते खाली अंकुरणी आहेत आमचे शेजारी खाली, त्यांचा आवाज येईल तुम्हाला आता. हे बघा, एवढ्या बनवल्या बघा, छोट्या छोट्या बारीक अगदी वाती बनवल्या बघा, दिसतात तुम्हाला. हे बघा, अशा बनवल्या. व्हिडिओ शूट करायला कोणी नसतं ना, कॅमेरा पकडायला. माझं मी लावून ठेवलं आहे समोर, कारण कोणच नाही ना घरी. आता सोनी आली कॉलेजमधून, तर मला त्याच्यामुळे माझी सगळ्या रेसिपी वगैरे काही येत नाही. येतील हळूहळू. सगळ्यांनी सपोर्ट करा तुम्ही भरपूर. तर वाती करून घेते पहिल्या मी, मग संध्याकाळी 7 वाजता पूजा करणार, दिवे लावणार. सगळे जेवढे तुमच्याकडे दिवे असतील ना जुने वगैरे, ते सगळे घासायचे आणि मस्तपैकी पेटवायचे. अख्खा घरात म्हणजे त्याची पूजा करायची. वर्षातून एकदा येतं दीपपूजन. पूजा करायची, जुन्या दिव्यांची पूजा करायची. मावशी आता मावशी येऊन गेली. मावशी असते, मावशी सगळं सांगायची मला, कसं काय माहिती सांगायची सगळी. परी पण गेली, परी पण आलेली त्या दिवशी, तुम्हाला दाखवलं ना परी आलेली. आता हे मी कापूस भरून ठेवतो. आता भरपूर झाले दिव्यांच्या वाती अशी बघा. आणि ना दिव्याला वात लावताना एक नाही लावायची, 2 जोडी मिळून लावायच्या. अशा 2 लावायच्या कधी पण वाती. आता हे बघा, मी 2 जॉईन करते अशा, एक नाही वात लावायची. हे बघा, 2 वाती एकत्र केल्या अशा करून घेते मी. एक वात नाही लावायची दिव्याला कधी. चला मी सगळ्या वाती करून घेते, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढ्या वाती मी बनवल्या आहेत. हे बघा, एवढ्या वाती बनवल्या आहेत. आता हे नेऊन ठेवते आणि संध्याकाळी आम्ही 7 वाजता दिवे लावू, तेव्हा तुम्हाला दाखवते मी. हे बघा, तुम्हाला मी ना सोनी राख्या बनवल्या त्या दाखवते. असे विकायला नाही बनवलेल्या मी, आम्ही घरीच असे बांधण्यासाठी. हे बघा, हे बघा, अशा बनवल्या आहेत. ह्या बनवले, बरेच बनवल्या मी, पडताय विचार. हे बघा, ह्या बनवल्या. आता ह्या तुम्हाला दाखवल्या पडल्या खाली. हे बघा, ह्या बनवल्या, घरीच बनवते ती दरवर्षी. हे बघा कसं वाटतं बघा. त्याच्यानंतर हे बघा, हे बघा किती छान आहेत बघा. कमेंट करून नक्की सांगा का माझ्या मुलींनी राख्या बनवल्या आहेत कशा आहेत त्या. हे बघा,
हे आम्हाला घरी लागणार आहेत ना, म्हणून मग ती बोलली मी घरी बनवते मम्मी. हे बघा, बाजारात विकत पण अशा मिळत नाही अशा. बघा, हे बाजारात 20-25 रुपयाला मिळतात. आम्ही हे घरी बनवले. हे बघा, हे बघा किती छान छान राख्या आहेत त्या. हे बघा कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, माझ्या मुलींनी बनवलेल्या राख्या, दोघींनी मिळून बनवल्या आहेत त्या. राणी आणि सोनीने मिळून बनवल्यात. कशा आहेत बघा, कलर किती छान छान बनवले आहेत बघा. अशा बाजारात मिळतात अशा विकत. हे सगळं तिने सामान आणलेलं आणि घरी बनवलं बघा. किती छान छान बनवल्या आहेत. कमेंट करून नक्की सांगा कशा आहेत त्या. काय आम्ही विकायला नाही बनवल्यात, आमच्या घरीच बनवल्या आमच्यासाठी. बघा एवढ्या राख्या बनवल्या त्यांनी. नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा जास्तीत जास्त. हे बघा मंडळी, आता आहे ज्वारीची भाकरी करायची. कारण आता 4 भाकरीची ऑर्डर होती त्या केल्या आणि आता अजून आहे. हे बघा, आता पण पीठ मारले घेतले आणि आपण हे बघा असे लगेच फ्रेश करून देतो, आता करून ठेवत नाही. हे बघा पीठ बघा असे मी करून देते. आता ही 4 भाकरीची आता दिली. आता ही 4 भाकरीची आहे. हे कसं पीठ गरम असतं ना, पाणी गरम ना, मग ते पटकन मळता येत नाही, हात भाजतात. आणि आमच्याकडे भाकरी जास्त मोठ्या नसतात, घरगुती खाणं आहे ना, मग जास्त मोठ्या नाही भाकरी राहत. छोट्या भाकरी मी करते, कारण एवढं मोठे आपल्याकडे मोठा तवा पण नाही एवढा मोठा. आणि मशीनच्या भाकरी मोठ्या असतात, हाताच्या भाकरी छोट्याच असतात. थंड पाणी घेते. गरम पण नाही होतोय. फॅन लावला तर मग आवाज येणार नाही मी काय बोलते ते. पोरीची माझ्या धावपळ होते सारखी. 2-3 फेऱ्या मारल्या सकाळपासून. 3 फेऱ्या मारल्या खाली. 6 फेऱ्या झाल्या तिच्या. काय करणार, खाली जायलाच लागतो ना घेऊन. एक ह्या साईडला एक होतं, एक हे साईडला येतो असा. एका साईडनीच येत नाही ना ते. 2-3 जागी आमच्या बाजूला रोड आहेत ना, मध्ये साईडला येतात तशी. हे बघा वापा निघतात, वापा बघा असं गरम. आमच्याकडे तांदळाची, नाचणीची आणि ज्वारीची भाकरी मिळते. घावणे, चटणी, इडली, तुम्हाला जे पाहिजे ना आमच्या ते सगळं मिळते. मालवणी वडे. आता कोंबडा नाही, कारण श्रावण महिना सुरू झाला. कोंबडा वगैरे आता काही नाही. आणि जास्तीत जास्त कमेंट करा हां का. कमेंट केलं की असं मस्त वाटतं की बाबा हाय आपल्याला कोणतरी कमेंट करतोय असा. तुम्ही बघता बघता कमेंट करत नाही. कमेंट करा ना, चांगल्या कमेंट करा मस्तपैकी. आणि जे चुकत असेल ते सांगा. त्याच्या सुधारणा करू आम्ही. रक्षाबंधन आहे, गणपती, सगळे सण आले. मस्त वाटते गणपती आले की गावाला आमच्याकडे मस्त. आमचा 11 दिवस गणपती असतो, पण नाही जाता येत मला. मोदक पाहिजे असतील ना मोदक, तर नक्की कमेंट करून सांगा. मी मोदक देते गणपतीला बनवून, कारण मी ऑर्डर घेते मोदकांची. आपले ओल्या नारळाचे मोदक हां का. ते काय लोक सुक्या नारळाचे किसून करतात. आमच्या कोकणात आमच्याकडे ओल्या नारळाचेच मोदक होतात. पहिली आम्ही लहानपणी ज्वारीची भाकरी खायच्या, नंतर लोकांनी ज्वारी सोडून दिली. आता परत खायला लागले सगळे. छान लागते भाकरी ज्वारीची. गरम किती झालं, भाकरी लई गरम होते. ही बघा एवढी भाकरी असते आमची. टाकायची आता. मी आता बनवते शिरा बनवते. आज दीपपूजन आहे ना, तर नैवेद्यासाठी थोडासा शिरा बनवते मी. हे बघा तूप आहे, तूप घालते.
सोनी आहे मागे, सोनी आहे सोनी मागे चमचा आणते. शिरा आपल्या रवा भाजण्यासाठी मी तूप घालते. तुपामध्येच मस्तपैकी बनवायचा शिरा. हे बघा हा रवा आहे, हा रवा टाकते एक वाटीवर आहे. आता चांगलं भाजून घेते, ताबूस कलर चवीपर्यंत मी भाजून घेते. काहीतरी नैवेद्यासाठी करायचं, मग मी आता मधला रवा बनवूया थोडासा गोड रवा. हे बघा चांगलं तांबूस होईपर्यंत मी भाजून घेणार आहे आणि मंद आचेवर भाजायचा, कारण करपून जाईल ना. आणि इकडे पाणी पण ठेवलं आहे मी गरम करायला. हे बघा गरम करायला पाणी ठेवलेलं आहे, गरम झाले. आता गॅस बंद करते. हे बघा आता असा रवा मी भाजून घेते. तुझा अभ्यास आहे ना, अभ्यास कर. अभ्यास करायचा तिचा. आता तुम्हाला आम्ही डेली ब्लॉग दाखवू, घरात काय होते, काय बोलतो न बोलते, तसं मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला. डेली ब्लॉग आपला. असं आपल्याला दिव्यांची पूजा पण करायची आहे ना, म्हणून मी ना वेलची आणि साखर टाकून पावडर केलेली आहे. वेलची, जायफळ आणि साखर याची पावडर मी करून ठेवली होती. आणि बघा मी मनुका घेतलेला आहे आणि हे थोडंसं काजू बदाम आणि केसरची पावडर करून घेतलेली आहे. ती थोडीशी टाकते, मग मस्त लागतं शिरा. आज ऑर्डर भरपूर होते, 2-4 ऑर्डर आमच्या गेल्या. मग धावपळ होती आहे की नाही. आपल्या 2-3 ऑर्डर होत्या, भरपूर गेल्या ऑर्डर आमच्या. आता मगाशी 10 मिनिटापूर्वी कॉर्न चाट पण आलेली, ती पण ऑर्डर अशी. हां एक प्लेट होते ना. एक प्लेट होती. असे कधी पण येतात, असं काही नाही आहे की ऑर्डर आत्ता येईल असं नाही. कधी पण आपण सकाळी 8 वाजता चालू केलं, 8 वाजल्यापासून संध्याकाळ रात्री 10 वाजेपर्यंत ऑर्डर कधी पण येते. फक्त आपल्याकडे मोबाईल आपण हातात घेऊन राहायला लागतो की ऑर्डर येईल असं. तुम्ही पण घ्या आमच्या कोकणी पंगतवर. कोकणी पंगत आहे नाव, तिथे जाऊन तुम्ही घ्या आमचे. म्हणजे आमचे मालवणी पदार्थ बघा तुम्ही एक दिवशी चव घेऊन कसे असतात ते. आणि आज गटारी असल्यामुळे जास्त ऑर्डर्स होते. हां गटारी असल्यामुळे. आता उद्यापासून श्रावण सुरू आहे. उद्यापासून आता उपवास. उद्यापासून आपला प्युअर व्हेज. हां व्हेज असणार, प्युअर व्हेज मेन्यू असेल उद्यापासून ना. आता कसे आता आमचे उपवास सुरू होतील. सोमवार, शनिवार. पहिले मी मंगळवार पण धरायचे, गुरुवार पण धरायचे. मग आता माझं ऑपरेशन झाल्यापासून मी आता तेवढे उपवास धरत नाही, पण सोमवार आणि शनिवारच धरते. पण आम्ही आता गोड पदार्थ बनवू, कारण आमच्या कोकणात ना श्रावणी सोमवार वगैरे असला ना तर असे गोड पदार्थ बनवले जातात. कोणतरी बाहेर आलेलं आहे. हे बघा रवा भाजलेला आहे चांगला मस्त. तुम्हाला दिसतो का कलर? हा बघा मस्त रवा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकते, साखर घेते. गरम पाणी होतं ना आणि गरम रवा म्हणून आवाज जास्त. गरम बघा काय होतंय. पावसाळा समजत नाही का उन्हाळा समजत नाही. साखरेची भाजी आण. साखर चवीनुसार साखर टाका. मी पण चवीनुसार टाकते, जसा गोड पाहिजे कोणाला तसं. हे बघा आम्हाला तर ऑर्डर आली. आता रवा तसाच ठेवायला लागेल मला. असं आहे पटकन कधी पण येते ऑर्डर. 4 ज्वारी भाकरी. हां 4 ज्वारी भाकरी. 4 ज्वारीच्या भाकरी आल्यात. आता ह्या स्टॉप नंतर करते शिरा, असं असते. चला आता आपण शिरा भाजायला घेऊया आणि भाकरी भाजायला घेऊया. हे बघा कुठे ऑर्डर बघा आता असा पसारा होतो, कारण ऑर्डर आली ना का धावपळ. हे बघा 4 भाकरी ज्वारीच्या पटापटापटा केल्या आहे बघा. आता हे द्यायचे आहेत.
असं असं म्हणजे जे ऑर्डर आली ना हातातलं काम टाकायचं लगेच ऑर्डरला, कारण ते कुरिअरवाले लगेच येतात. आता ज्वारीच्या भाकरी संपलेल्या आहेत, आता परत करायला लागते मला, कारण परत ऑर्डर येतील ना, मग आता परत करू व्हायला लागेल. आता हा बघा, हा शिरा ठेवते परत, असा एक प्रॉब्लेम आमचा. असं हे बघा, तुम्ही पण असं सपोर्ट करा सगळ्यांनी. घ्या आमच्याकडचं मालवणी पद्धतीत बनवलेली ज्वारीच्या भाकरी, भाज्या ओल्या नारळामध्ये बनवलेल्या. सगळ्याच ओल्या नारळामध्ये सगळ्या ओल्या नारळामध्ये नसतात, असे ओला सुका वाटण नसतो, ओला पण खोबरा घालतो. मी काल दाखवलेली आहे, ओला पण खोबरा घालतो आम्ही, सुका पण, असे दोन्ही वापरून आमचा स्वयंपाक असतो. सुकाच नाही फक्त. आता शिरा झाल्यानंतर पुन्हा आपण भाकरी भाजायची. आता मी भाकरी भाजणार आहे, अजून ऑर्डर आहे. आधी पहिला म्हटलं शिरा बनवून घेऊया, मनुका टाकते. अशी धावपळ होते. आता हा देवाला नैवेद्य करायचं आहे, तरी पण धावपळ आहे बघा. जायफळ वेलचीची पावडर टाकूया, थोडंसं पाणी टाकते, मग ती धावपळीत. मस्त शिरा रवा भाजलेला आहे चांगला, मस्त शिरा सुटसुटीत करायचा आपण. म्हणजे तर मोबाईल आपल्या हातातच घेऊन राहायला लागतो, कारण जे ऑर्डर येतात ना ते पटकन समजतात ना. तुम्ही पण असंच सपोर्ट करा सगळ्यांनी. आता श्रावणातले सण येतील, आता तुम्हाला मी दाखवेन. आता आपण दीपपूजन करेन ते दाखवेन, गोकुळाष्टमी येईल त्याचा एक ब्लॉग होईल तयार. ते दाखवायला काही नाही, पण घरी कोणच नसेल. मी असे ऑर्डर आली की मग माझी एकटी धावपळ होते. ती कॉलेजला जाते, त्याच्यानंतर छोटी स्कूलला जाते, मग त्याच्यानंतर मला एकटीला एवढा वेळ होत नाही. म्हणून वेगळा किती गरम होते ते. तर फॅन लावल्यावरचा तर गॅस बंद होईल. शिरा काय 5 मिनिटात होतो ना. ती कुरिअरवाला येतं काय बोलते, खाली येतं रस्त्यावर ना, आमच्या बाजूला रोड आहे ना, तिथे येत होतं कुरिअरवाला, मग ते म्हणून द्यायचं ते. शिरा झालेला आहे तयार. आता त्याच्यावर झाकण ठेवते मी, थोडीशी वाफ येऊन दे, मग गॅस बंद करते. आपलं शिरा तयार आहे. तरी भांडी उचलते तर मला म्हणतो बाबा कष्टाचा पैसा आहे, कष्ट केल्याशिवाय पैसा भेटत नाही. त्या दिवशी रात्री आम्ही जेवण झाल्यानंतर 12 भाकरीची ऑर्डर आली 10 वाजता. मग 12 भाकरी मी बनवल्या. आणि असं असतोय 40 अर्धा तास देतात, 40 मिनिटाचा अर्धा तास असा असतो. फटाफट 2 साईडला 2 तवे ठेवले आणि बनवला. असं काही आरामात बनवून द्या असं नाही आहे, त्यांचा टाईम असतो, त्या टायमानुसार आपल्याला बनवून द्यायला लागतो. आपला शिरा झालेला आहे. आता आपण दीपपूजन करूया थोड्या वेळात, हे कामावरून आले का. नैवेद्यासाठी मी बनवलं आहे. चला मग आता मी ही भाजी वगैरे साफ करून घेते, नंतर तुम्हाला भेटते. हे बघा भाकरीची ऑर्डर आली आणि आता कॉर्नची पण ऑर्डर आली. चीज कॉर्न आणि चीज मॅगी. आणि चीज मॅगी बघा असा. अशी धावपळ आहे ना जीवाची माझ्या. बघा तुम्ही कशी धावपळ असते. काय अजून आला चीज, अजून एक आली कसली ग्रेव्ही चिकन आणि 2 भाकरी. चीज कॉर्न करते. दोन भाकरी करूया आपण काय. हा कर. हे मॅगी बघ, कुठली मॅगी मॅगी ह्याच्यासाठी मी ब्लॉग बनवायला मला वेळ नसतो, म्हणून मग तुम्हाला आज मी प्रत्यक्षात दाखवते माझी किती धावपळ असते ती. बघा टाक टाक हे माझ्याकडे एवढं अशी धावपळ असते आमची.
चीज आहे ना, मेयोनीज आहे ना अजून. हो आहे. चीज आणते पण आधी चीज ना आपण डब्यात टाकताना हे करूया. ओके. अशी धावपळ असते जीवाची. कष्टाचा पैसा आहे बघा. आपण आरामाचा पैसा कधी खाला नाही जिंदगी. ऑफ डे. आणि आमची पॅकिंग बघा. आपल्याला 4 पैसे कमी भेटले तरी चालतील, पण समोरच्याला चांगली सर्विस द्यायची. लवकर ये. कोणतरी आलं अंधाराच्या वेळेस कोण नाही कोणी असते आधी. हां दरवाजा करा बंद. कोण पप्पा आले. दे चीज आण. चीज टाक. हे ग्रेव्हीचं चिकन आहे ना. हे गॅस लावू ना बाई माझी. नाही घेतलं विसरली. भाकरी भर किती? 4 भाकरी की 2? हा? 2 होती 4 भाकरी. 2 भाकरी. हे चिकन बघा किती धावपळ ती धावपळ. इच मॅगी बघ जरा मम्मी. हे बघा आम्ही ब्लॉग पण दाखवतोय. ब्लॉग मध्ये पण दाखवते कशी धावपळ ती. मॅगी बघ. मॅगी तरी चमचा कुठे मॅगीचा? देऊ का? झाली ना मॅगी? बघ ना बंद करू. होऊन दे. सुकी झाली बस. झाली? बस मग करते. टाक कर container. एवढं राहणार नाही या कंटेनर मध्ये मॅगी ती. मला नंतर सांगतो आम्ही काय काय. हे बघा इथे आम्ही ब्लॉग बनवते. हे बघा किती चीज. हे बघा चीजी मॅगी बघा. अशी मॅगी तुम्ही मागवा. आम्ही तुम्हाला बघा मस्त सर्विस देतो. आणि कोकणी पंगतवर जा आणि मागवा. आणि माझा इंस्टाग्राम पण आहे कोकणी पंगत. त्याचं नाव तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा. भाकरी भरायची ना. आता ती ऑर्डरवाला येईल पाहिजे. मोठ्या ऑर्डरवाला येईल. मॅगी मॅगीवाला ऑर्डरवाल्याला बोलो. मॅगीवाल्याला बोला. तुम्ही कांदा लिंबू पप्पा कुठे गेले? कांदा लिंबू द्या ना. हां ऑर्डर आली की काय दुसरी? अजून दुसरी ऑर्डर आली की काय म्हणते? थांबवायला लागेल जुनी नंतर मग भाकरी थांबवायला लागलो ऑर्डर चिकन. दाखव. मी पण आता आलेलो आहे आणि यांना आता मी मदत काय करा. मदत एकच करणार आहे. आहे. झाकण आण बघा ना. काय करू? ओ ते झाकण नका बघा त्याच्यात. पप्पा मला प्लास्टिकची पिशवी दे. तिकडचं डबे आणा जाऊ ते. तुम्ही मला सॅलेड करून द्या. फिरतो बा कशा गोल गोल असं डाग काय सुधरत नाही. तुम्हाला काय सांगू मेहनतीचा आहे ना शेवट. ते पण करू. रेडी. हा कर. ते 2 भाकरी आहेत ना. हा झालं भाकरी. म्हणजे आपण जर भाकरी भाजलं ना तर 4 भाजले 4 भाजून नाही चालत. पटापट ऑर्डर येतात मग. बघा गाईची धावपळ धावपळ. ओके कर. आमचं किचन मोठं आहे म्हणून आमची धावपळ होते. म्हणजे 4 माणसं राहू शकतील अशी धावपळ असते. आणि हे बघा तुम्हाला असंच टाकणार आहे मी. काय एडिटिंग करणार नाही. कशी धावपळ असली बघा. लोक बोलतात ना पैसे कमवतात. हे कष्ट करतो ते दिसत नाही. पैसे कमवतात फक्त दिसतं बस. ते कसे कमवतो ते बघा. पण हे चिकटपट्टी लाव. आली. याची चिकटपट्टी लाव. आला सुनी बघ काय आला. त्याचं अशी येते. अजून एक ऑर्डर आली. कसली पिशवी दे ना. तुम्ही हे पिशवी ओपन देऊ का खाली? 6 भाकरी. कसले? कोणत्या पण. तांदळाच्या. हा फक्त भाकरी आहे तांदळाच्या. 6 भाकरी भाजायच्यात. काय करू? नशीब उघडला. एकत्र ठेवा ना काय ते.
बघा कशी धावपळ बघा आमचे ब्लॉग बघू तर तुमका ना बघा ब्लॉग बघा आमचे कसे असतात असं असतं आमचं रोजचा म्हणून तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा मी एवढी मेहनत करते तुम्ही करा ना जरा मला सपोर्ट मंडळीनं आत्ता आमची ऑर्डर कंप्लीट झाल्या किती ऑर्डर घेतल्या सोनी आपण हे बघा सोनी आहे किती ऑर्डर घेतल्या 8, 9, 10, 11, 12 म्हणजे दोन्ही ऍप वरचे घेतल्या एका ऍप वर आपण 9 का 10 घेतल्या आणि एका ऍप वर आपण 5 घेतल्या म्हणजे ऑर्डर कंट्रोल पण होत नव्हते एवढ्या ऑर्डर होत्या तरी पण 2 कॅन्सल झाल्या ते शेवटी त्याने ॲप बंद केला एवढ्या ऑर्डर आलेल्या मग शेवट घे मार नाचण्याची भाकरी बिकरी तांदळाची नाही तांदळाची आणि ज्वारीची भाकरी एवढ्या भाकऱ्या गेल्या भरपूर प्रतिसाद दिला माणसं मस्त नाही हो छान हे बघा आमच्याकडे दीपपूजन राहिला ना हो करायचं कारण ते ऑर्डर झाले ते आता आम्ही करायला घेतलेलं आहे काय नाही देवाला मान्य होते बरोबर 10 वाजले आताशी हे बघा हे इथे बसलेत आणि वाजले किती बघा 10 वाजले 10 आणि आमचं आता दीपपूजन सुरू आहे कारण काय करणार आपला व्यवसाय असा असल्यामुळे करायलाच लागतं आहे की नाही मग आता सोनी बघा कशी बघते सोनी हाय सोनीचे धांदळ मी बनवून द्यायची सोनी पार्सल खाली नव्हती एक गेला की एक आम्ही शिरा बनवायला तुम्हाला दाखवलं मागाशी ना शिरा बनवताना सुद्धा ऑर्डर आली लगेच मी तो अशी म्हणजे शिरा बनवतो तो ठेवला पण एक ऑर्डर केली शिरा बनवल्यापासून जी सुरुवात झाली ते 10 वाजेपर्यंत ऑर्डर कंप्लीट केली मी एवढी घे मार म्हणजे हैराण झालो आम्ही ऑर्डर थांबवल्या एवढं आमच्या ऑर्डर आल्या कारण तेवढं म्हणजे शिल्लक राहायचं नाही एवढ्या ऑर्डर आल्या ना भरपूर ऑर्डर आलेले हैराण झालो आम्ही अजून फ्रेश पण झाली नाही मी आत्ता थोडंसं किचन आवरलं आहे तरी पण आत्ता ऑर्डर आली होती ना गं आत्ता एवढ्यात ऑर्डर आली होती आता चालू केलं आम्ही तेव्हा ऑर्डर आली आम्ही बंद केला होता एका साईडचं बंद केलं एका साईडचं चालू केलं मग इकडचं चालू करायचं तिकडचं बंद करायचं असं करून अजूनपर्यंत एवढं म्हणजे एवढ्या म्हणजे वाटलं नव्हतं मला की मी हे 8 दिवसात मी म्हणजे आम्ही चालू करून का आता 15 दिवस झाले असतील ना हो पण आज आम्ही नवीन अजून एक ॲपमध्ये चालू केला तर त्या तिकडून तर भरपूरच आल्या म्हणजे का डोक्याच्या वरती गेला पाणी एवढा म्हणजे एकट्या म्हणजे कसं आहे हॉटेल आणि घरगुती याला हॉटेलमध्ये कसं आहे मशीनच्या भाकरी त्या आणि करून ठेवलेलं असतं तसं आपलं नाही आता तुम्ही बघलात ना मगाशी मी भाकरी भाजल्या कशा गरम पाणी टाकून वगैरे तसं मग घरी हात बघ कसे लाल झालेत आपण पैसा कमवतो ना तो कष्टाचा कमवतो असं नाही हरामाचा नाही कधी कमवला बघा असे हात लाल होतात म्हणजे कष्ट करायला भरपूर काम आहे फक्त कष्ट करायला ताकद पाहिजे बस आपल्याला म्हणजे होय की नाही याच्या पुढे पण तुम्ही पण सपोर्ट करा भरपूर आणि वाशिमचे जर कोण असेल व्हिडिओ बघणारे त्यांनी पण सपोर्ट करा कोकणी पंगत म्हणून तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता चला मग आता आपण हे करूया पूजा करूया चला हे बघा आता सोनी राणीने बसली आहे तर पूजेची तयारी चालू आहे चला मग आता माझी पूजा करून झालेली आहे धूप लावला ना म्हणून धूर येतोय आता पप्पा येतील आणि नैवेद्य दाखवतील गोडाचा म्हणजे शिरा केलाय मम्मीनी तो दाखवणार गाईज हे बघा आता पप्पा आलेत पूजा करतील आणि मग नैवेद्य ठेवतील घंटा ना हे बघा मधुरा आता पूजा करून घेते आज काय तयारी बियारी नाही काही तयार नाही आज जाम थकली आहे आज बरीच ऑर्डर होती आपल्या क्लाउड किचनला कोकणी पंगत म्हणून आता ना राणी पण पूजा करून घेते दोन भाकरी आणि भाजीची ऑर्डर आली आता बरोबर झाली मी
तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.